11 मार्च 1689ची ती काळ्या रात्र. होय, काळ्या रात्र. कारण याच दिवशी क्रूर औरंगजेबाने अतिशय निर्घृणपणे छत्रपती संभाजी महाराजांना संपवले होते. शिवछत्रपतींचा छावा ज्यांनी तब्बल 9 वर्ष या मुघल साम्राज्याला हादरवून ठेवले होते, ते आपल्या शंभूराजांच्या रक्ताचा सडा वडतुळापूर येथे सांडला होता. तर ही सर्व घटना आपलं मन हेलावून टाकणारी आहे. शंभूराजांवर 40 दिवस झालेले अन्याय अत्याचार खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहेत. पण 11 मार्च 1689 रोजी शंभूराजांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस तो नक्की कसा होता, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. दिनांक 1 फेब्रुवारी 1689 रोजी दगाफटका झाला आणि शंभूराजांना शेख निजाम म्हणजेच मुकरब खान याने कैद केले. शंभूराजांना कैद केल्यानंतर त्यांना प्रचंड सैन्यानिशी त्यांना धर्मवीर गडावर आणण्यात आले. तिथे त्यांना विदूषकाची कपडे घालून उंटाला बांधून त्यांची धिंड काढण्यात आली आणि अतिशय अपमानकारक कृत्य महाराजांसोबत करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर आणण्यात आले. छत्रपती शंभूराजांना पाहिल्यानंतर औरंगजेबाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य पसरले. कारण ज्या वादळाला पकडण्यासाठी ते इतके दिवस प्रयत्न करत होते, ते वादळ शंभूराजांच्या रूपाने त्याच्या दरबारात त्याच्यासमोर उभे होते. यासाठी त्याने अल्लाचे आभार मानले. खरं तर औरंगजेब काही क्षण स्तब्ध होता. कारण त्याला शंभूराजे आपल्या दरबारात आपल्यासमोर कैद आहेत या गोष्टीवर त्याला विश्वास ठेवण्यात जड जात होते. त्यानंतर त्याने शंभूराजांसमोर त्याच्या मनसुब्यांचा पाडा सांगितल्यानंतर त्याने राजांना एकच प्रश्न केला: जर तुम्ही इस्लाम धर्म कबूल केला तर आम्ही तुम्हाला तुमच्या स्वराज्यात परत जाऊ देऊ. असा प्रश्न त्याने छत्रपती संभाजी महाराजांसमोर मांडला होता. पण कोणत्याही क्षणाचा विलंब न करता छत्रपती संभाजी महाराजांनी डरकाळी फोडत आपला निर्णय त्यांनी औरंगजेबासमोर मांडला होता. मरण आलं तरी चालेल, पण इस्लाम धर्म कबूल करणार नाही, असं ठणकावून छत्रपती शंभूराजांनी औरंगजेबाला सांगितलं होतं. छत्रपती शंभूराजांच्या या उत्तराने औरंगजेब खरं तर खूपच संतापला होता. पण त्याने आपला राग शांत करत पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांना तोच प्रश्न केला. पण पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा प्रश्न धुडकावून लावला आणि त्यानंतर सुरू झाला होता 40 दिवसांचा रक्तरंजित असा खेळ. त्या 40 दिवसांमध्ये छत्रपती शंभूराजांवर नाना प्रकारचे अत्याचार केले गेले होते. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांना कैद केल्यानंतर साधारणतः 29 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर गडावर ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे डोळे काढले गेले, अंगावरची कातडी सोलली गेली, जीभ छाटली गेली, हाताची पायाची बोटे तोडण्यात आली. मित्रांनो, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अत्यंत क्रूर वेदना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दिल्या होत्या. 29 दिवस धर्मवीर गडावर ठेवल्यानंतर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना वडतुळापूर येथे आणण्यात आले आणि अखेर 11 मार्च 1689 फाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडूच्या परिसरात फेकले गेले. एक दगदगते शौर्य क्रूरपणाच्या कळसाने निमले. असा नृशंस मृत्यू आजवर कोणत्याही राजात झाला नाही. तो धर्मवीर, स्वराज्यरक्षक, बलशाली, अतिपराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना आला होता. संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता 11 मार्च 1689. 40 दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजांचे वीरमरण या हिंदू पातशाहीच्या तमाम वीरांना, नवयुवकांना प्रेरणास्थान आहे. तो पराक्रम, ते तेजस्वी डोळे, तो कधीही न झुकणारा बाणेदारपणा, ते स्वराज्याचे औक्षण, ती प्रतिज्ञा. शिवछत्रपतींच्या निधनाने पोरके झालेले 32 वर्षांचे स्वराज्याची जबाबदारी घेतलेले छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला तब्बल 9 वर्ष झुंजवत ठेवले होते, ते आपले शंभूराजे आपल्या स्वराज्यासाठी ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अमर झाले होते. आज कित्येक वर्ष लोटली असली तरी छत्रपती शंभूराजांचा इतिहास अजूनही या महाराष्ट्राच्या मातीत दगदगत आहे.